नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. उरणमध्ये पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते आणि कचऱ्याच्या गंभीर प्रश्नावरून नगराध्यक्षा घाणेकर यांनी प्रशासन आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील विविध रखडलेल्या कामांवर संताप व्यक्त केला. गळक्या पाईपलाईनमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून MIDCचे दंडासह तब्बल 42 कोटी रुपयांचे बिल थकले आहे. तसेच महावितरणची सुमारे 2 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने शहराचा वीज व पाणीपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राजीव गांधी टाउन हॉल आणि बायपास रस्त्याचे काम गेली 8 ते 10 वर्षे रखडले असून कोट्यवधी रुपयांचा बायोगॅस प्रकल्प 3 वर्षांपासून बंद असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील स्वच्छता व्यवस्था कोलमडली असून सार्वजनिक शौचालये व क्रीडांगणांचीही दुरवस्था झाल्याचे त्या म्हणाल्या. कागदावर कोट्यवधींचा निधी खर्च दाखवला जातो, मात्र प्रत्यक्षात कामे दिसत नाहीत. काही अधिकारी विरोधकांशी हातमिळवणी करून विकास कामांत अडथळे निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोपही नगराध्यक्षा घाणेकर यांनी केला. विरोधक संख्याबळाच्या जोरावर जनकल्याणकारी ठरावांना विरोध करत असल्याचा आरोप करत जनतेच्या पैशांचा हिशोब घेण्यासाठी येत्या आठवड्यात सर्वपक्षीय नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. हिंदू सम्राट न्यूजसाठी पूजा चव्हाण, उरण.